Okay. Okay. Yes, Yutika, you can start. सुप्रभात. मी आशा करते की आपण सर्व सुरक्षित आहात आणि चांगले काम करत आहात. मी युतिका हरणे तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आपणास ज्या इव्हेंटची उत्सुकता होती तो कार्यक्रम अर्थातच इव्हेंटोरिया कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्राला आता सुरुवात होत आहे. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की इव्हेंटोरिया म्हणजे नक्की काय आहे, त्याचे स्वरूप काय आहे. तर आम्ही सृजन क्लब प्रत्येक पर्यायी रविवारी यशस्वी व्यक्तींचा वेबटॉक आयोजित करत आहोत, जो त्यांच्या अनुभवाद्वारे आम्हाला प्रेरणा देईल. या वेबटॉक मध्ये आपणास त्यांनी कशा प्रकारे यशाचे शिखर गाठले याविषयी अर्थातच त्यांच्या अनुभवाचे बोल आपणास ऐकवायला मिळणार आहे आणि हे बोल नक्कीच आपल्याला प्रेरणा देतील, यात तर काहीच शंका नाही. इव्हेंटोरियामध्ये वेबटॉकचा समावेश नाही, परंतु त्यात ऍक्टिव्हिटीजचा पण समावेश आहे. इव्हेंटोरियाचा प्रवाह अशा प्रकारे डिझाईन केला गेला आहे की सर्वप्रथम वेबिनार आयोजित केला जाईल, त्यानंतर वेबिनार उपस्थितांना क्विज लिंक देण्यात येईल आणि क्विजचा विजेत्यास रोख बक्षीस मिळेल. ही संधी हस्तगत करण्यासाठी आणि विजेता होण्यासाठी व्हर्च्युअल पॉइंट्स मिळवावेत. व्हर्च्युअल पॉइंट्स कसे मिळवायचे याबद्दल सविस्तर माहिती व्हॉट्सअप ग्रुपमधील पोस्टद्वारे आधीच प्रसारित केली गेलेली आहे. आम्ही सृजन क्लब टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल इव्हेंट आयोजित करतो. यासाठी आम्हाला फॅकल्टी कोऑर्डिनेटर मिस्टर निखिल भालेराव सर, तसेच डीन ऑफ स्टुडंट अफेअर्स मिस वैशाली वांगीकर मॅम, हेड ऑफ ऑल MIT AOE टेक्निकल क्लब मिसेस सविता पवार मॅम आणि टेक्निकल असिस्टंट मिसेस मयुरी पोखरणे मॅम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच क्लबचे प्रेसिडेंट मिस्टर प्रसाद पवार याच्या नेतृत्वात सृजन टीम काम करत आहे. तर मी आपल्याला आजपर्यंत आमच्या क्लबने आयोजित केलेले इव्हेंट्सची एक छोटीशी झलक दाखवू इच्छिते. आम्ही फ्लॅश मॉब, फोटोग्राफी कॉम्पिटिशन, टेक्नोमेला 2019 आयोजित केले होते. आम्ही दुसऱ्या क्लब सोबत सुद्धा कोलॅबोरेशन केलेले आहे, जसे की AV डे 2020 साठी अजान वृक्ष क्लब, सोशल अवेअरनेस COVID-19, डिजिटल ऍक्टिव्हिटी वी फाईट टुगेदर, तसेच स्टुडंटसाठी ऑनलाईन क्विज आणि मुस्कुराएगा इंडिया या गाण्यावर क्लबच्या मेंबर्सने व्हिडिओ तयार करून सृजन क्लबच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर लॉन्च केला आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही इंडियन फिल्म मेकर, डायरेक्टर आणि रायटर मिसेस अश्विनी अय्यर तिवारी मॅम, तसेच सोशल वर्कर मिस्टर अनिकेत प्रकाश आमटे सर, जे करंटली लोक बिरादरी प्रकल्प या सोशल प्रोजेक्टवर काम करत आहेत, आणि मिस्टर रोहित त्रिवेदी सर, जे यंग पोएट आहेत, यांचे वेबिनार आयोजित केले होते. आता आज आमचा कार्यक्रम अधिक मनोरंजक आणि शुभ करण्यासाठी एक प्रख्यात व्यक्ती आपल्याला अनुभव सांगण्यासाठी आम्हाला मिळाल्याचा आम्हाला फार सन्मान वाटतो. आजच्या इव्हेंटचे स्पीकर आहेत कुमारी शाश्वती पिंपळीकर मॅम. शाश्वती मॅम मराठी टीव्ही शोज आणि मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्या पुण्यात जन्मलेल्या असून तिथेच लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी आपले शिक्षण रोसरी हायस्कूल मधून केले आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन फर्गसन कॉलेज पुणे येथे पूर्ण केले. शाळेत आणि कॉलेजमध्ये गेली अनेक वर्ष त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमी ऍक्टिव्ह राहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्यांना आपले करिअर अभिनय क्षेत्रात करण्याची संधी मिळाली. म्हणूनच जेव्हा त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मुंबई म्हणजेच द सिटी ऑफ ड्रीम्स कडे जाण्याचा निर्णय केला. लवकरच थोड्या संघर्षाने त्यांना छोट्या पडद्यावरील रोल्स करण्याची संधी मिळाली. त्यांनी पालक या चित्रपटामधून मराठी चित्रपटात पदार्पण केले. या चित्रपटांमध्ये त्यांनी डॉली नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. नंतर त्यांना हेडलाईन नावाची आणखी एक मूवी करताना पाहिले आहे. त्यामध्ये सोशल मीडिया आणि मॉडर्न डे टेक्नॉलॉजीचा तरुणावर कसा प्रभाव पडतो याबद्दल सांगितले आहे. त्यांनी शेजारी पक्के शेजारी नावाच्या छोट्या पडद्यावरच्या टीव्ही शो मध्ये देखील काम केले होते.
ज्यात त्यांनी रुबीची भूमिका साकारली होती. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या सिंधू एक सामान्य मुलीची असामान्य कथा या फक्त मराठी वाहिनीवर नवीन मालिकामध्ये काम करताना दिसत आहेत. आता आपण आपल्या गेस्टच्या कामाची झलक एका छोट्या क्लिपद्वारे पाहूया. मयुरी मॅम, व्हिडिओ. नमस्कार, मी शाश्वती पिंपळीकर. तुम्ही याआधी मला पालक पालक, मधु इथे चंद्र तिथे यासारखे सिनेमे किंवा चाहूल, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिकांमध्ये नक्कीच बघितलं असेल. कुठल्याही कलाकारासाठी प्रेक्षकांना एंटरटेन करण्यापेक्षा दुसरी कुठलीच मोठी गोष्ट नसते. आणि या सगळ्या कोरोनामुळे अवघड काळात आणि या सगळ्या अवघड प्रसंगामध्ये जसं तुम्ही नवनवीन कलाकृती बघायला आसुसलेले आहात, तसंच आम्ही ऍक्च्युली सादर करायला आसुसलेले आहोत. थँक्यू मॅम. तर आता कोणताही उशीर न करता मी आजच्या गेस्टला वेबटॉक साठी सुरुवात करण्याची विनंती करते. मॅम, माईक तुमच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. माझं you, बोलणं ऐकू येत आहे का? हो मॅम, व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. येस, ओके. सगळे जे अटेंडीज आहेत त्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. आणि मला सगळ्यात आधी सृजन टीमचे खूप आभार मानायचे की त्यांनी मला इव्हेंटोरियामध्ये येण्याची संधी दिली आणि मला बोलवलं गप्पा मारण्यासाठी आपल्या सगळ्यांबरोबर. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू स्पेसिफिकली मिस्टर प्रसाद पवार यांना, कारण त्यांनी माझ्याशी कोऑर्डिनेट करून या इव्हेंटमध्ये येण्यासाठी त्यांनी मला विचारलं. आणि आत्ता जसं युक्तीने तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, तिने बऱ्यापैकी मी काय काय काम केलंय ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच आहे. आत्ताच्या या कोविडच्या सगळ्या सिच्युएशन मध्ये खरं तर एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून आम्ही सतत खूप उत्सुक असतो आपल्या ऑडियन्सला भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. पण थिएटर्स बंद असल्यामुळे नाटकाचे प्रयोग होत नाहीयेत किंवा आमचे शूटिंग्स पण बऱ्यापैकी थांबलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे आम्हाला प्रेक्षकांशी म्हणावा तसा संवाद साधता येत नाही आणि त्यामुळे नक्कीच मनातून वाईट वाटतं, कारण हेच आमचं काम आहे आणि तेच आम्हाला करता येत नाहीये. त्यामुळे इव्हेंटोरियामुळे ही एक छान संधी मला मिळाल्याबद्दल मी पुन्हा एकदा सृजन टीमचे खूप मनापासून आभार मानते. आणि मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मी 7वीत होते. पहिल्यांदा मी जे काम केलं ते 7वीत असताना केलं आणि त्यावेळेस मी अतिशय एक आउटसाइडर म्हणून या इंडस्ट्रीमध्ये आले. ना माझ्या ओळखीचं कोणी फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड होतं, माहित असेल. माझे वडील MIT च्या कोथरूडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटचे हेड आहेत. सो माझं फॅमिली बॅकग्राऊंड हे अजिबातच आर्ट फील्डशी रिलेटेड नाहीये. सो मी अगदीच आउटसाइडर म्हणून या इंडस्ट्रीमध्ये आले आणि बेसिकली ठरवून पण आले नाही की आपल्याला हेच करायचं आहे किंवा आपल्याला फिल्म्स मध्ये कामं करायची आहेत किंवा या सगळ्या गोष्टी मी करत करत शिकले. आणि मग मी आता या नोटवरती आता आहे की हेच आपलं करिअर असणार आहे आणि याच्यातच आपल्याला पुढे आयुष्यभर काम करायचं. तर त्यामुळे एक आउटसाइडर म्हणून मला या इंडस्ट्रीचा आलेला अनुभव मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करीन. कारण आता आपण सगळेच
घरातूनच आपापल्या जॉब्स करतोय, शिक्षण करतोय, या सगळ्या गोष्टी करतोय. त्याचबरोबर आपण न्यूज चॅनल सतत बघत असतो. त्याच्यामध्ये आता सुशांत सिंग राजपूत केस विषयी खूप म्हणजे गाजतीये असं म्हणायला हरकत नाही, कारण खूप सतत त्याच्याविषयी न्यूज येत आहेत. आणि त्याच बरोबरीने फिल्म इंडस्ट्री विषयी पण खूप खूप स्पेक्युलेशन्स आणि खूप विविध प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यामुळे मी मी परवा द प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियानी एक ऑफिशियल स्टेटमेंट जाहीर केलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं, ते मला खूप आवडलं. त्यात असं त्यांनी म्हणलं होतं की लाईक एनी अदर फील्ड, द फिल्म इंडस्ट्री ऑल्सो हॅज इट्स वीक पॉइंट्स. अँड ते मला खूप पटलं की आपल्याकडे प्रत्येकच क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्या क्षेत्रातल्या लोकांना येत असतात. फक्त फिल्म इंडस्ट्रीतली लोक ही जेन्युइनली पब्लिक फिगर्स होऊन जातात, त्यामुळे त्यांना जास्त प्रत्येक ह्याच्यामध्ये चॅलेंज केलं जातं आणि प्रत्येकच बाबतीत त्यांच्या असण्याला क्वेश्चन केलं जातं. सो त्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला जेन्युइनली माझा एक आउटसाइडर म्हणून इंडस्ट्री मध्ये मला आलेला अनुभव सांगायला तुम्हाला सगळ्यांना आवडेल. ऍट द सेम टाइम मी काहीतरी बोलत राहणार आणि तुम्ही सगळे फक्त ऐकणार, यापेक्षा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याची सुद्धा उत्तरं द्यायला मला जास्त आवडेल. तर त्यामुळे मी माझ्या जर्नी विषयी थोडंसं सांगेन. मी शाळेत असताना बाय फ्लूक काम करायला सुरुवात केली. सो मी काय असं ठरवलं नव्हतं आपल्याला हेच करायचंय, आणि मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि ती मी घेतली. आणि मी पुण्याची असल्यामुळे मी पुण्यामध्ये कमर्शियल नाटक केलं पहिलं, ज्याचं नाव होतं रायगडाला जेव्हा जाग येते. आणि त्या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली आणि मी काम करायला सुरुवात केली आणि तेव्हा मला जाणवलं की आपल्याला हे आवडतं आणि आपण हे करू शकतो. आणि म्हणून मग मी जाणून घेतलं की काय पद्धतीने इंडस्ट्री वर्क करते. मग फोटोशूट करावे लागतात, आपल्याला आपला पोर्टफोलिओ क्रिएट करावा लागतो आणि मग त्या पद्धतीने पोर्टफोलिओ मी क्रिएट केला. मग मी ऑडिशन्सला मुंबईला जायला सुरुवात केली. असं करत करत ऑडिशन्स देऊन मग त्याच्यातून एक काम मिळालं, दुसरं काम मिळालं, असं करत करत मी एक अतिशय न्यू कमर म्हणून या इंडस्ट्रीत आले. आणि इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट खूप प्रामुख्याने लक्षात आली की एकतर माझं वय पण खूप लहान होतं आणि मी खूपच नवीन होते, म्हणजे मी काहीच करून आले नव्हते. नॉर्मली आता तुम्ही सगळे जे अटेंडीज आहात हे सगळे बऱ्यापैकी मला वाटतं इंटर कॉलेज केलेले करणारे किंवा केलेले तुम्ही असणार. सो तुमच्यापैकी जर कोणाला इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर तुमच्याकडे तो एक स्वतःचा पोर्टफोलिओ असतो की मी पुण्यात फिरोदिया केलंय, मी एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, मी हे प्राइजेस जिंकलोय. असा पोर्टफोलिओ माझ्याकडे काहीच नव्हता, कारण मी शाळेत होते आणि मी शाळेतल्या गॅदरिंग व्यतिरिक्त मी काही बाकी परफॉर्म केलेलं नव्हतं. सो अतिशय काही अनुभव नसताना मी या इंडस्ट्रीत आले आणि लिटरली मला इंडस्ट्रीनी ओपन आर्म्स मी वेलकम केलं आणि मी कामं करायला सुरुवात केली आणि मला इतके छान, म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या लोकांकडनं एवढे छान अनुभव आले. मी जे पहिली फिल्म केली बालक पालक, त्याचे डिरेक्टर रवी जाधव सर. रवी सरांचं मी फक्त नाव ऐकलं होतं, जसं आपण पेपरमध्ये वाचतो किंवा एखादा सिनेमा बघतो, सिरियल्स बघतो, तसंच मी त्यांचं नाव पाहिलेलं होतं आणि ऐकलेलं होतं. आणि त्यांच्याकडनं मला जेव्हा फर्स्ट टाइम ऑडिशनसाठी मेसेज आला की तुम्ही शॉर्टलिस्ट झालेले आहात आणि तुम्हाला आम्ही आमच्या फिल्मसाठी ऑडिशनला बोलवतो, तेव्हा एकदम मी खूप थ्रिल झाले होते की वाव, आपल्याला असं काहीतरी एवढ्या मोठ्या डिरेक्टरकडे आपल्याला ऑडिशनला जायचंय. आणि त्यामुळे मी गेले आणि तिथे जो मला अनुभव आला ना तो फारच वेगळा होता. म्हणजे आपण खूप ऐकून असतो की इंडस्ट्रीतली लोक रूड आहेत किंवा इथे प्रोफेशनलिझम अजिबात नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी.
पण त्याच्या अतिशय विरुद्ध अनुभव मला आला. ती जी टीम होती आमची बालक पालकची, नंतर मग माझं सिलेक्शन झालं आणि त्या टीम मध्ये इतकी नावाजलेली लोक होती की आमच्या फिल्मचे सिनेमॅटोग्राफर होते महेश लिमये सर. तर मला महेश लिमये माहिती होते की यांनी सलमान खानचा दबंग शूट केलाय, ते महेश लिमये आपली फिल्म शूट करणार आहेत. हेच माझ्या डोक्यात होतं. आणि पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही शूटला पोहोचलो तेव्हा लक्षात आलं, अरे हे तर फारच म्हणजे वेगळेच आहेत आणि आपल्याला इतकं छान यांच्याकडे शिकायला मिळणार आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांनी मिळून इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतलं. कुठेही तुम्ही नवीन आहात किंवा तुम्ही काहीच याआधी काम केलेलं नाहीये याचं कुठेच आम्हाला नाही बर्डन येईल असं काही ते वागले नाहीत. उलट आम्ही ऍट इज किती काम करू शकू किंवा कसं आमच्याकडून छान काम ते काढून घेऊ शकतील अशा पद्धतीने या सगळ्या लोकांनी आम्हाला वेलकम केलं आणि नरिश केलं. जर म्हणजे इफ आय एम राईट, दे रिअली नरिश्ड अस इन ऑल मॅनर्स. आणि फक्त ऍक्टर म्हणूनच नाही, पण माणूस म्हणून सुद्धा तुम्ही कसं असावं यासाठी खूप चांगली उदाहरणं मला मी जे काही थोडंफार काम केलंय त्या कामामधून मला मिळाली. आणि माझ्या नशिबाने असेल किंवा इट्स डेस्टिनी, पण मला अगदी पहिल्या प्रोजेक्ट पासनं मला मराठी इंडस्ट्रीतले टॉप ऍक्टर्स, टॉप डिरेक्टर्स, टॉप फिल्म मेकर्स यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. आणि त्याच्यातून मला रिअलाइज झालं की आउटसाइडर म्हणून आपण जी इंडस्ट्री बघतो ती ऍक्च्युली काम करायला लागल्यानंतर खूप वेगळी इंडस्ट्री आहे, खूप माणसं जपणारी इंडस्ट्री आहे आणि खूप एकमेकांना सांभाळून घेणारी इथे लोक आहेत. आणि त्यामुळे माझा हा छोटासा प्रवास तिथे सुरू झाला. आणि बालक पालक आय डोंट नो बऱ्यापैकी लोकांनी पाहिला असेल तुमच्यापैकी. सो बालक पालक हा डेफिनेटली खूप छानच अनुभव होता. भीती वाटत होती खरं तर शूटिंगला जाताना, कारण याच्या आधी कधीच कॅमेरा फेस केला नाही, कधीच काहीच नाही. घरातून उठून गेले आणि कॅमेरा समोर उभे राहिले असा सगळा प्रकार होता खरं तर. पण एक एक आम्ही जसे सीन करत गेलो तसं तसं लक्षात यायला लागलं की आपण काय केलं तर चांगलं वाटतं, काय करायला नाही पाहिजे, किंवा या सगळ्या गोष्टी हळूहळू करत करत येऊ लागल्या असं म्हणायला हरकत नाही. आणि मग पीपी शूट झाल्यानंतर आम्हाला प्रोड्युसर म्हणून रितेश देशमुख जॉईन झाले. आणि अल्टिमेटली एंड रिझल्ट जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा इट वॉज प्रोड्युस्ड बाय रितेश सर. सो बॉलिवूड मधलं एक एवढं मोठं नाव हे आपल्या फिल्मशी जोडलं गेलंय याचा एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूपच वेगळा होता. आणि मला आठवतंय आमची पुण्यामध्ये एक बीपीच्या रिलीज साठी जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी रितेश सर स्वतः आले होते. आणि त्याआधी आमची भेट झालेली नव्हती. आम्ही आमचा जस्ट फोन कॉल झाला होता की असं असं असणार आहे आणि रितेश सर आपल्याला जॉईन झालेले. आणि दॅट वॉज द डे वी फर्स्ट टाइम मेट हिम. आणि असंच आम्ही सगळे जी आम्ही मेन कास्ट होतो 5 मुलं, आम्ही सगळे होतो प्रेस कॉन्फरन्सला. बाकी सिनियर ऍक्टर्स सगळे होते आणि रितेश सर आले आणि माझ्या बरोबर बाबा आले होते त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी. आणि मी आणि बाबा बसलो होतो कारण प्रेस कॉन्फरन्स अजून सुरू व्हायची होती. तर मी आणि बाबा जस्ट लॉबीमध्ये जिथे प्रेस कॉन्फरन्स होती तिथे आम्ही बसलेलो होतो. आणि रितेश सर आले आणि ते डायरेक्टली चालत चालत आमच्याकडे आले आणि त्यांनी एक तर कॉंग्रॅच्युलेट केलं पहिले मला आणि नंतर ते बाबांना म्हणाले की तुमची मुलगी फार अप्रतिम काम करते आणि मी फिल्म बघितलीये आणि खूप छान काम झालंय तिचं आणि तुम्ही प्रोत्साहन देताय तुमच्या मुलांना ही खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणून ही माझी त्यांच्याशी पहिली असलेली भेट. आणि अशा ओव्हर द इयर्स अशा अनेक लोकांशी भेटी झाल्या आहेत आणि त्याच्यातून हेच लक्षात येतं की
दिस इज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि याच्यातून खूप शिकायला मिळतं. असे अनेक एक्सपिरियन्सेस या काही वर्षांमध्ये आले. नंतर मग मी हळूहळू मी फिल्म केल्यानंतर मग मी टेलिव्हिजन करायला सुरुवात केली. माझी पहिली सिरियल होती बंद रेशमांचे नावाची. स्टार प्रवाहावरती लागायची. आणि आय रिमेंबर मी जेव्हा जॉईन झाले, मी पहिल्या डे पासून नव्हते त्या सिरियल मध्ये. रादर मी एका कॅरेक्टरचं रिप्लेसमेंट केली होती त्या सिरियल मध्ये. सो माझं शूट फर्स्ट डे माझा शूटचा ज्या दिवशी होता त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली असं झालं होतं की त्या सिरियलची हिरोईन जी होती तिचा नुकताच ऍक्सिडेंट झाला होता आणि तिचा पाय फ्रॅक्चर झालेला असल्यामुळे आधीचे 10-15 दिवस शूटिंग होऊ शकलं नव्हतं. सो आम्ही ज्या दिवशी फर्स्ट टाइम शूटला गेलो त्या दिवशी मी सलग ऑलमोस्ट 27 तास शूट केलं होतं आणि कंटिन्युअस शूट नव्हतं चालू. डेफिनेटली मध्ये ब्रेक्स होते आणि बिट्स अँड पीसेस मध्येच काम चालतं. असं पूर्ण 27 तास नाही, पण पूर्ण 27 तास मी सेट वरती होते कारण बॅकलॉग भरून काढायचा होता. तेव्हा लक्षात आलं की आपण जो अर्ध्या तासाचा एपिसोड बघतो सिरियलचा टीव्ही वरती त्याच्या मागे किती मेहनत असते. त्याच्या मागे 2-3 दिवस शूट केलं की एक एपिसोड तयार होतो. ही मेहनत तिथे बघायला मिळाली आणि तेव्हा मी ठरवलं की नाही आपल्याला हेच करायचंय. आपल्याला हे आवडतंय आणि आपल्याला हेच करायचंय आणि लोकांना एंटरटेन करायचंय आपल्याला. आणि तेव्हा माझ्याकडून मी हा डिसिजन घेतला आणि नंतर डेफिनेटली माझ्या पूर्ण फॅमिलीनी मला सपोर्ट केलं. रादर म्हणजे एज्युकेशन फील्ड मध्ये असून सुद्धा माझ्या बाबांनी मला परमिशन दिली की तू एक्सटर्नली तुझं शिक्षण कम्प्लीट कर. यू नीड नॉट टेक द रेग्युलर रोड. आणि त्यामुळे माझी वाटचाल ही माझ्या एज मधल्या नॉर्मल मुलांची जी असते तशी कधीच नव्हती. कारण मी 10वी पासूनच सगळं शिक्षण पुढचं एक्सटर्नली केलं. सो असं करत करत एक एक खूप छान अनुभव येत राहिले आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात आली मला ती म्हणजे आपण मनापासून काम केलं की ते लोकांपर्यंत पोचतं आणि ते लोकांनाही तितक्याच छान पद्धतीने आवडतं. आणि फर्स्ट टाइम मला मी डान्स क्लासला चालले होते. 2 व्हीलरवर मागे बसले होते आईच्या का बाबांच्या आणि आई बाबा मला पुण्यात डान्स क्लासला सोडायला चालले होते आणि मी पुण्यामध्ये नस्टॉपच्या चौकात आम्ही सिग्नलला उभे होतो आणि तेव्हा शेजारच्या 2 व्हीलरवर बसलेल्या एका लहान मुलीने तिच्या आईला सांगितलं ही ती बघ ती बंद रेशमाचे मध्ये काम करते असं म्हणून आणि त्यांनी माझ्याकडे वळून बघितलं. सो तो जो पहिला एक्सपिरियन्स होता ना की आपल्याला कोणीतरी ओळखलं तो आनंद आजपर्यंत मी विसरू शकत नाही. आणि त्या आनंदासाठी आणि ते जे अप्रिसिएशन असतं लोकांकडनं मिळणार त्या अप्रिसिएशन साठी मी काम करतच राहिले आणि अजूनही करते. आणि असे अनेक एक्सपिरियन्सेस आहेत. सो ते मी डेफिनेटली शेअर करीनच. पण मला आवडेल जर तुम्ही तुमच्याकडनं काही प्रश्न विचारलेत मला तर मला जास्त आवडेल अजून. नक्कीच मॅडम. मी युतिकाला ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रिक्वेस्ट करतो की आता मुलाखतीचा जो पुढचा प्रोग्राम आहे तो स्टार्ट करशील. येस. येस. हॅलो युतिका. येस येस. Your mic is एकच on. मिनिट. येस. ओके ओके. हो सर.
थँक्यू सो मच मॅम. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केला आणि तुमचा टाइम आम्हाला दिला. तर मी काही प्रश्न विचारू इच्छिते मॅम तुम्हाला. तर मॅम बालक पालक सारख्या चित्रपटानंतर तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडून आले? बालक पालकचा पहिला आम्ही शूट चालू करायच्या आधी एक वर्कशॉप केला होता. त्या वर्कशॉप मध्ये रवी सर जे आमचे डिरेक्टर होते, रवी जाधव सर, त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की मुलांना तुमचं लाईफ यानंतर चेंज होणार आहे. तुम्हाला यानंतर कधीच स्कार्फ न बांधता ट्रेन मधून किंवा बस मधनं प्रवास करता येणार नाही. सो तेव्हा आणि आम्हाला खरंच त्याचे तो पुढे इतका मोठी एंटिटी होईल BP ही खरंच आम्हाला माहितीच नव्हतं. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारे बदल घडले. म्हणजे लोक ओळखायला लागली. नंतर डायरेक्टली प्रोडक्शन हाऊसेस कडनं फोन यायला लागले की तुम्ही तुमच्या फिल्म मधलं काम बघितलं, ते आम्हाला आवडलं, तर तुम्ही आमच्या सिरियल मध्ये काम कराल का? किंवा आमचं हे प्रोजेक्ट आहे तर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल का? सो प्रोफेशनली सुद्धा खूप बदल व्हायला लागले. आधी मी अप्रोच व्हायचे प्रोडक्शन हाऊसेसला किंवा मी माझं पोर्टफोलिओ घेऊन जायचे प्रोड्युसर्स कडे की माझा हा पोर्टफोलिओ आहे, मी असं असं काम करते, तर काही तुमच्याकडे काम असेल तर सांगा. आणि नंतर ते उलट झालं. समोरून फोन यायला लागले आणि सगळ्यात मोठा मेजर बदल घडला तो म्हणजे लोक ओळखायला लागली. मग आपण जनरल फॅमिली बरोबर डिनरला गेलं तरी सुद्धा एखादा चेहरा असा दिसायचा जे कॉर्नर ऑफ द आयनी बघत असायचे की हिने बहुतेक काम केलेलं दिसतंय किंवा हीच ती आहे असं बघायला लागलं. सो हा एक खूप इंटरेस्टिंग चेंज होता जो त्याआधी कधीच अनुभवायला मिळाला नव्हता. तर हा एक खूप मोठा बदल घडला. ऍक्च्युली मॅम जेव्हा आपलं स्वप्न खरं होतं तेव्हा एक वेगळीच म्हणजे आनंद मिळतो. तर दुसरा प्रश्न असा आहे मॅम, आपण अभिनय करणार असल्याचे जेव्हा आपल्या पॅरेंट्सला सांगितले तेव्हा त्यांनी म्हणजे त्याचे काय मत होते याबद्दल? खूप म्हणजे आई बाबा आणि भाऊ खूपच सपोर्टिव्ह होते. कारण एकतर मुळातच मी असे टिपिकली स्टुडियस मुलं असतात त्या कॅटेगरीतली कधीच नव्हते. म्हणजे मी ढ होते अशातला भाग नाही. हुशार होते पण मला अभ्यास करायला आवडायचा. सो मी शाळेत सुद्धा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त असायचे. त्यामुळे साधारण घरच्या सगळ्यांना थोडासा एक माहिती होतं की ही रेग्युलर काय म्हणा इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा असं काहीतरी होणार नाही, ही काहीतरी वेगळं करेल. तर त्यामुळे त्यांचा 200% सपोर्ट होता. आणि बालक पालकच्या शूटच्या अशीच गोष्ट आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठा आहे आणि त्याचं 10वीचं वर्ष होतं तेव्हा. तो युजली कसं 10th मध्ये सगळ्यांनाच आपले पेरेंट्स आपल्या बरोबर असावे असं वाटत असतं. कारण अँझायटी असते किंवा अभ्यास खूप असतो, मग इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. पण माझं शूटिंग ठाण्यामध्ये होतं बालक पालकचं आणि आम्ही पुण्यात राहतो सगळे. त्याच्यामुळे पण माझा भाऊ डोळे झाकून म्हणाला की आईला म्हणाला तू जा तिच्या बरोबर आई. तू नाही थांबलीस माझ्यासाठी तरी चालेल. मी आहे, आम्ही सगळं मॅनेज करू इथे आणि माझ्या 10वीच्या परीक्षेचं किंवा याचं तू टेन्शन घेऊ नकोस. तू जा शाश्वती बरोबर शूटिंगला. सो त्याच्याकडून या प्रकारचा सपोर्ट मिळाला. आई तर सुरुवातीला 3-4 वर्ष 100% माझ्या बरोबरच असायची. एक तर त्याआधी कधी माझी मावशी मुंबईला असते. सो मला मुंबई फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्याचं ठिकाण आहे एवढं म्हणूनच माहित होतं. सो त्याच्या आधी मी मुंबई कामासाठी कधीच एक्सपिरियन्स केलेली नव्हती. सो सुरुवातीला माझे पहिले 2-3 प्रोजेक्ट पूर्ण वेळ आई माझ्या बरोबर यायची. मग तिने मला हळूहळू थोडे मुंबईतले रस्ते दाखवले. रादर आम्ही दोघींनी मिळून ते एक्सप्लोर केले. मग बसनी कसं जायचं, ट्रेननी कसं जायचं, या सगळ्या गोष्टी मध्ये तिचा मला सपोर्ट मिळाला. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट माझ्या बाबांनी मला पॉइंट
बेसिकली 9वी मध्ये 9वी पर्यंत मी शाळेतून प्रॉपर एज्युकेशन घेतलं. पण 9वीत असताना माझ्या शाळेच्या प्रिन्सिपलनी आम्हाला एकदा भेटायला बोलवलं शाळेत. आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आई-बाबांना, की 9th पर्यंत कसं असतं, आपण अटेंडन्स वगैरे मॅनेज करू शकतो. कारण तिच्या अभ्यासावरती काही परिणाम होत नाहीये किंवा ती परीक्षांना येतीये, परीक्षा व्यवस्थित देतीये, मार्क्स पण ओके व्यवस्थित मिळतायत. पण 10th ला आपण तसं करू शकत नाही. एक्सटर्नल एक्झामिनर्स इन्व्हॉल्व्ड असतात. सो मी काही अटेंडन्स तिचा दाखवू शकणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेक घ्यावा लागेल 10वीच्या वर्षापुरता. तर तेव्हा माझ्या वडिलांनी पॉइंट ब्लँक त्यांना सांगितलं, की शी वॉन्ट्स टू परस्यू अ करियर इन ऍक्टिंग. आणि तेव्हा बालक पालक रिलीजच्या वर्जवर होती. शूट झाल्यानंतर एक जवळपास 2 वर्षांनी बालक पालक रिलीज झाली. सो तेव्हा ते प्रमोशन्स खूप लाईन्ड अप होते आमचे बालक पालकचे आणि भरपूर इव्हेंट्स लाईन्ड अप होते. त्यावेळेस त्यांनी खूप ठामपणे सांगितलं, की नाही, आपण आता स्कूलमधून ड्रॉप होऊया आणि आपण काहीतरी त्याला पर्यायी ऑप्शन शोधूयात. असं म्हणून मग आम्ही एक्सटर्नल चा ऑप्शन शोधून काढला आणि मग त्याच्यामधून मी हे केलं. सो कोर फॅमिलीनी माझ्या खूप सपोर्ट केला. इतर आजी आजोबा म्हणा किंवा मावश्या, आत्या या लोकांना थोडेसे डाऊट्स होते सुरुवातीला. पण ओव्हर द इयर्स आता झालं, म्हणजे मला काम करायला लागून आता 8 वर्ष झाली. सो आता या 8 वर्षामध्ये ते डाऊट्स आता क्लिअर झालेत आणि नाव एव्हरीबडी इज हॅपी. पण फॅमिलीकडनं अगदीच डे 1 पासून पूर्णपणे सपोर्ट मिळाला. वाव. आतापर्यंतच्या तुमचा म्हणजे जेवढे पण तुम्ही रोल्स केले आहात, तर त्यातला सर्वात आवडता रोल कोणता होता? ओके. एक पिन पॉइंट नाही करता येणार, पण मी अजूनही टिल टुडेज डेट मला शेजारी शेजारी पक्के शेजारी मध्ये मी जे रुबी नावाचं कॅरेक्टर केलं होतं त्या कॅरेक्टरवरनं भरपूर लोक ओळखतात. कारण ते असं कम्प्लीट मॅडकॅप कॅरेक्टर होतं. म्हणजे ती टोटली वेडी म्हणलं तुम्ही तरी चालेल असं ते कॅरेक्टर होतं. सो लोकांना सगळ्यात जास्त ते आवडलेलं काम. पण मला पर्सनली मी चाहूल नावाची कलर्स मराठीवरती सिरियल केली होती आणि मी आयुष्यात पहिल्यांदा निगेटिव्ह रोल केला. सो त्याच्या आधी मी असे खूप बबली गर्ल्स आणि खूप अशा टिपिकली सिरियलच्या हिरोईन जशा असतात किंवा गुड नेचर्ड असेच रोल्स केले होते. सो माझ्यासाठी ऍक्टर म्हणून ती सिरियल ही माझी ते कॅरेक्टर माझं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर होतं. कारण मला काहीतरी वेगळं तिथे करायला मिळालं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी आता जी रिसेंटली सिंधू नावाची सिरियल केली त्याच्यामधलं जे माझं कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर इज रिअली व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कारण एकतर ती 1940च्या काळातली सिरियल आहे. सो म्हणजे आता आपले आजी आजोबा सुद्धा त्या काळातले नाहीयेत. सो तो खूप जुना काळ आहे आणि तो एक्सपिरियन्स म्हणून माझ्यासाठी खूपच जेन्युइनली छान एक्सपिरियन्स होता. ऍट द सेम टाइम माझं जे सरस्वती नावाचं कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर करताना मला प्रत्येक वेळेस असं जाणवायचं की आपण आपल्या आजीचं लहानपण करतोय. कारण माझी आजी तशीच आहे. म्हणजे ते कॅरेक्टर जसं होतं तशी माझी आजी रिअल लाईफ मध्ये आहे. सो हे 2 रोल्स माझ्यासाठी खरंच खूप जवळचे आहेत. अच्छा. आणि आपण अभिनयाच्या क्षेत्रात काम करू इच्छिता हे तुम्हाला कधी जाणवलं, म्हणजे कधी रिअलाइज झालं? खरं सांगू का, मी मगाशी म्हणलं तसं मी काही ठरवलं नव्हतं की आपल्याला या क्षेत्रात काम करायचंय. पण मी 7वीत आपलं रेग्युलर लाईफ, शाळा, डान्स क्लास असं माझं लाईफ चालू असताना माझा एक ओळखीचा दादा होता ज्याला माहिती होतं की मी असे समर कॅम्प्स वगैरे केले होते नाटकांचे. पुण्यात आपल्याकडे असतात तसे. तर त्याला माहिती होतं की हिला आवड आहे साधारण. आणि एक रायगडाला जेव्हा जाग येते पुण्यातली एक संस्था आहे जी त्याचे प्रयोग करते.
आणि त्या मध्ये यसुबाईचं काम करणारी जी ऍक्ट्रेस होती तिचा ऍक्सिडेंट झाला होता आणि एक 15 शोज लाईन्ड अप होते, प्रयोग लाईन्ड अप होते नाटकाचे. तर त्यामुळे ते वॉर लेवलवरती रिप्लेसमेंट शोधत होते आणि त्या दादाला माहिती होतं की मला आवड आहे आणि मी पुण्यातली आहे, तर त्यांनी मला फोन केला की तुला आवडेल का करायला नाटक. तर मी म्हणलं आवडेल. असं म्हणून मी जे प्रोड्युसर आणि डिरेक्टर होते त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी मला बघितल्या त्यांचं असं झालं की तू खूप लहान आहेस, आपण थोडी मोठी मुलगी शोधतोय, पण तू येत जा, तू तालमींना ये आणि तू नंतर प्रयोगही करायला लाग. आणि मग मी तालमीनं जायला सुरुवात केली. तेव्हा मला रिअलाइज झालं की हे सगळं आपल्याला आवडतंय आणि आपल्याला हे केलं पाहिजे. आणि मग तेव्हापासून मग मी पुढे काम करायला सुरुवात केली. अच्छा. आणि म्हणजे साधारणतः मॅम तुम्ही काय एज मध्ये होत्या तेव्हा, किंवा म्हणजे किती वर्षाचा असता? 8th स्टँडर्ड मध्ये होते मी, म्हणजे 1 वर्षाची होते. 11-12 वर्षांची होते. तर तुम्ही कोणाला तुमचं रोल मॉडेल समजता? फिल्म इंडस्ट्रीतलं का अदरवाईज? फॉर मीन्स तुमच्या कामासाठी एक तुम्हाला तिथे तुम्ही तिथे जाऊन पोहोचायचंय असं तुम्ही ठरवलं यांच्यासारखं. ओके. असं एक्झॅक्टली मी नाही ठरवलेलं काही, पण मला आवडतं कोण असं जर विचारलं तर मी डेफिनेटली सांगेन मला प्रियांका चोप्रा खूप आवडते. काही सेन्स मध्ये की तिने फोर्ब्स मध्ये एक टॉक दिला होता मागे, त्याच्यामध्ये तिने तिचे एक्सपिरियन्सेस सांगितले होते की बिईंग अ ब्राऊन गर्ल तिने ज्या पद्धतीने लहानपणी तिला इश्यूज झाले, तिचं शिक्षण इंडियाच्या बाहेर झालेलं होतं, सो तेव्हा तिला ज्या पद्धतीने टार्गेट केलं गेलं होतं ती ब्राऊन आहे म्हणून, आणि तेव्हा तिने जे ठरवलं की नाही आपल्याला प्रूव्ह केलं पाहिजे की कलर डझंट मॅटर, आणि असं म्हणून ती आज त्याच हॉलिवूडमध्ये राज्य करतेय तसं बघायला गेलं तर. सो या डेफिनेटली ते कमेंडेबल आहे आणि तसं काहीतरी अचीव करायला मिळालं तर खूपच चांगलं वाटेल. ओके मॅम. आणि जर तुम्हाला चान्स मिळाला की चित्रपट 3 अभिनेत्यांबरोबर तुम्हाला काम करायचं आहे, तर मराठी, बॉलिवूड अशा यातल्या कोणत्या 3 व्यक्तींसोबत म्हणजे अभिनेत्यांसोबत तुम्ही काम करायला आवडेल तुम्हाला? ओके. मला मराठीतलं जर विचाराल ना तर मला सुमित राघवन बरोबर एकदा तरी काम करायचंय, कारण पर्सनली मला त्याचं काम खूप आवडतं आणि या सगळ्या वर्षांमध्ये मी अनेक जणांना भेटलीये, पण अनफॉर्च्युनेटली मी सुमित राघवनला कधीच भेटलेली नाहीये. सो मराठीत मला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल. नंतर हिंदीमध्ये कोणाचं स्वप्न, प्रत्येक ऍक्टरचं स्वप्न असतं अमिताभ बच्चन बरोबर एखादं तरी काम करावं, सो ते डेफिनेटली आहेच. पण मला आणखीन म्हणजे रणवीर सिंग बरोबर काम करायला खूप आवडेल, कारण त्याची एनर्जी आणि ते स्पीचलेस आहे मी. ओके. आणि नवीन पिढीला त्यांचं पॅशन फॉलो करण्यासाठी तुम्ही कोणती ऍडवाइस देऊ इच्छिता? ओ माय गॉड. पॅशन फॉलो करणं म्हणजे ती रादर करायलाच पाहिजे, कारण अदरवाईज देन यू आर डुईंग समथिंग विच यू डोंट वॉन्ट टू डू. त्याच्यामुळे कसं आहे, त्याच्यात आपल्याकडे जे म्हणतात समय से पहले और भाग्य से अधिक कुछ नहीं मिलता, तो एक फॅक्टर जर बाजूला सोडला आपण तर 100% आपलं जे पॅशन आहे ते परस्यू आपण केलंच पाहिजे, नो मॅटर व्हॉट. मग मे बी ते करिअर म्हणून नाही केलं जाणार, पण तुम्ही ते सोडू नका कधीच. कुठली जी गोष्ट मनापासून तुम्हाला आवडते ती कधीच करणं बंद करू नका आणि सोडू नका.
कारण खूप नंतर लक्षात येईल की देर आर ओनली रिग्रेट्स अबाउट इट आणि आपण हे सोडायला नको होतं. दिग्दर्शक रवी जाधव सर यांच्याबरोबर काम करताना तुमचा अनुभव कसा होता? खूपच मस्त. म्हणजे आम्हाला मला तरी कधी पर्सनली जाणवलंच नाही की आपण एवढ्या मोठ्या डिरेक्टर बरोबर काम करतोय. सो लिटरली डे 1 ला जेव्हा आम्ही त्यांच्या घरीच ऑडिशन्स झाल्या होत्या आणि तेव्हा त्यांचं ऑफिस आणि घर शेजारी शेजारी होतं. सो त्यांच्या ऑफिसला जेव्हा आम्ही सगळे भेटलो होतो तेव्हा आता या माझं सिलेक्शन झालंय असं जेव्हा झालं होतं तेव्हा त्यांना माहिती होतं की मी मुंबईतली नाहीये. सो त्यांनी डे 1 माझ्या पेरेंट्सला सांगितलं होतं की तुम्हाला जर राहायची काही सोय होऊ शकणार नसेल मुंबईत तर यू कॅन स्टे एट माय प्लेस फॉर हाऊ मच एव्हर टाइम यू वॉन्ट और यू कॅन स्टे हिअर आर होल शूट. तर त्याच्यामुळे इथपासून सुरू झालेला एक्सपिरियन्स अगदी लिटरली म्हणजे पॅकअप झाल्यानंतर ते सोडायला वगैरे पण यायचे घरी. मी माझ्या मामाकडे राहत होते शूटच्या वेळेस. सो आउट ऑफ द वे जाऊन ते माझ्याकडे तेव्हा व्हेइकल नव्हतं मुंबईमध्ये. सो ते आउट ऑफ द वे जाऊन सोडायला यायचे. म्हणजे हा ह्युमन लेवलवरचा एक्सपिरियन्स होता आणि डिरेक्टर म्हणून ही इज रिअली व्हेरी गुड. म्हणजे त्यांना बेसिकली काय खूप लोकांना तुम्हाला काय पाहिजे ते माहिती असतं. त्यांना काय आपल्याला नकोय हे फिक्स माहित असतं की हे मला अजिबात करायचं नाहीये आणि त्याच्यामुळे अपार्ट फ्रॉम दॅट आपण सगळं करू शकतो. म्हणजे त्यांनी आम्हाला कधीच असं पर्टिक्युलर सीन तुम्ही कसा करा हे सांगितलं नाही. त्यांनी डे 1 ला आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही करा सीन. जिथे मला कमी वाटेल तिथे मी येऊन सांगेन की हे कमी पडतंय इथे आणि जिथे जास्त वाटतंय तिथे मी कमी करायला सांगेन. पण तुम्ही असं काही होल्ड करू नका. तुम्ही मनापासून काम करा. तुम्हाला जमतंय तसं काम करा आणि मग त्याच्यातून मला जे पाहिजे ते मी घेईन. सो खूपच आणि मी स्कॅन्डलाइज झाले होते खरं सांगायचं झालं. कारण मी बालगंधर्व बघितला होता त्याआधी आणि बालगंधर्व मला खूप आवडला होता आणि तेव्हा खरंच असं ह्याचे दिग्दर्शक कोण असेल किंवा याचे प्रोड्युसर्स कोण असतील वगैरे अशा टेक्निकल गोष्टी कळत नव्हत्या तेव्हा काही. पण तरी सुद्धा बालगंधर्व मनापासून आवडलेला असल्यामुळे बालगंधर्व ज्यांनी डिरेक्ट केला ते हे डिरेक्टर आहेत असं म्हणून मी स्कॅन्डलाइज झालेले होते. ओके मॅम. जर अभिनय नसेल तर आपलं करिअर म्हणून तुम्ही काय निवडाल? मला शेफ व्हायला खूप आवडेल. सो बेसिकली म्हणजे मे बी जर मी रेग्युलर रूटनी गेले असते, रेग्युलर आपलं 10वी-12वी ग्रॅज्युएशन असं केलं असतं तर मे बी मी क्युलिनरी आर्ट्स मध्ये काहीतरी केलं असतं किंवा हॉटेल मॅनेजमेंट वगैरे केलं असतं. Hello, Yutika. I guess there is some Hello? network issue. Ha, Yutika. हा सर. निलेश सर, निखिल सर, हा मॅडम. बहुतेक युतिकाचं तिच्याकडे. स्टक झालं. सर Okay, माझा okay. ऑडिओ आवाज येतोय? Yes, Yutika, you are audible. No problem, you can continue. कंटिन्यू. हा ठीक आहे सर. तर मॅम तुमचा एखादा आवडता डायलॉग आपल्या प्रेक्षकांसाठी? हो बापरे, अवघड आहे जरा. तुमची काही स्पेसिफिकली फरमाईश असेल तर तसं सांगू शकता. सर तुम्ही सांगा. स्पेसिफिक अशी फरमाईश नाही. जो कोणताही डायलॉग जो प्रेक्षकांना आवडेल असेल आणि आपल्याला बेसिकली जो आवडतो तो. Oh my God.
बापरे, अवघड आहे आठवणं. किंवा आता रिसेंट तुम्ही सिंधू या मालिकेमध्ये काम केलं, तर त्यातला एखादा डायलॉग तरी चालेल. हे डायलॉग असं स्पेसिफिकली नाही, पण सिंधू मध्ये मी टिपिकल अशा घरातली मोठी सून जी सगळं कुटुंब सांभाळून असते आणि अशी ती होती, तर त्याच्यामुळे ती सतत लोकांना खायला घालणे हा तिचा आवडता उद्योग असायचा. त्यामुळे मला लिटरली आठवतंय, सिंधू मध्ये स्क्रिप्ट मध्ये निम्म्या वेळेस मला एकच डायलॉग असायचा की सासूबाई जेवण तयार आहे किंवा अहो पानं वाढली आहेत. हे एवढेच डायलॉग मला मॅक्झिमम त्याच्यात असायचे आणि त्यामुळे ते खूप आवडते डायलॉग आहेत. आणि असं कुठले डायलॉग म्हणलं की समोर सरस्वती आणि डायलॉग असं म्हणलं की समोर तेवढाच डायलॉग येतो की अहो चला जेवायला पानं वाढली आहेत. नक्कीच. किंवा Thank you, असा पण कोणता एखादा डायलॉग चालेल की तुम्हाला जो आवडतो एखादा ऍक्टरचा मूवी मधला. आत्ता ना खरंच डोक्यात येत नाहीये. ठीक आहे मॅम, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. तुम्हाला ऍक्ट्रेस सोडून दुसरं काही करायची इच्छा होती का, किंवा कुठल्या कारणामुळे तुम्ही ते करू शकले नाही असं? मी आता सांगितलं तसंच मला खूप इच्छा आहे. म्हणजे अजूनही माझी इच्छा आहे की आपण एखादं कॅफे तरी ओपन करावं स्वतःच. कारण बेसिकली मला कुकिंगची खूप आवड आहे आणि मी इन द पास्ट टाइम कुकिंगच करत असते फक्त. सो मनापासून माझी इच्छा आहे की माझं एखादं छोटस कॅफे किंवा रेस्टॉरंट. आता कोविड टाइम्स मध्ये वेळ असून उपयोग नाहीये. नॉर्मली वेळ नसतो म्हणून हे परस्यू करता येत नाही. पण आता वेळ असून चालू काही करता येत नाही असं आहे. पण वन डे, वन फाईन डे, यू कॅन ऑल कम टू माय रेस्टॉरंट फॉर शुअर. येस मॅम, शुअर. मॅम, पालक पालक या चित्रपटातील डॉली या पात्राशी तुम्ही तुमचं आयुष्य कसं रिलेट करता? खूपच रिलेट करू शकते मी. कारण ती अशी टोटली टॉमबॉय दाखवली होती आणि मी तशीच आहे. सो मला असे खूप गर्ली गोष्टी करायला आवडत नाही नॉर्मल लाईफ मध्ये सुद्धा. आणि बिनधास्त काही चुकीचं वाटलं तर तोंडावर समोरच्याला सांगायचं हे तुझं चुकलंय, किंवा मारामारी करायची. हे सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात रिअल लाईफ मध्ये. तर ती डॉली तशीच होती. त्याच्यामुळे मला काही आपण वेगळं करतोय असं वाटलंच नाही. आणि मी खूप एन्जॉय केलं ते कॅरेक्टर. कारण एरवी कसं होतं, मी माझ्या भावात आणि माझ्यात फार अंतर नसल्यामुळे त्याचे सगळे फ्रेंड्स माझे पण फ्रेंड्स असायचे कायमच. आणि त्या बॉईज मध्ये जाऊन मी जाम भांडायचे आणि मारामारी करायचे. तर ना आई बाबा खूप ओरडायचे मला की अगं काय आहे ते, मोठे आहेत तुझ्यापेक्षा सगळे, किंवा तू त्यांना कशी मारामारी कशी करतेस त्यांच्यात जाऊन वगैरे असं ओरडायचं. पण तिथे डॉली करत असताना मला लायसन्स होतं मारामारी करण्याचं. त्याच्यामुळे मी अगदी एन्जॉय केलं ते. आणि काहीच फरक नव्हता आमच्या म्हणजे माझ्यात आणि डॉली मध्ये. ओके मॅम. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी डिमोटिवेट झाले आहात का? जर अशी सिच्युएशन आलीही असेल डिमोटिवेशनची, तर तुम्ही त्याला कशी हँडल केली? खूप वेळा होतं असं की आपण जेवढे प्रयत्न करत असतो त्याचे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाही. तसं खूप होतं. आणि त्यावेळेस ऍट सर्टन पॉइंट्स तुम्ही स्वतःला क्वेश्चन करायलाही सुरुवात करता. पण ऍज अन ऍक्टर मला एकच गोष्ट कळते की माझं ऑडियन्स जोपर्यंत मला सांगत नाही की तू थांब, तोपर्यंत मी थांबणार नाही. म्हणजे जर मला ऑडियन्स मधलं कोणी येऊन म्हणलं की तुम्ही वाईट काम करता आणि तुम्ही काम करू नका यापुढे, तर मग मी खऱ्या अर्थाने डिमोटिवेट होईल. तोपर्यंत नाही. कारण छोट्या छोट्या गोष्टी या घडतच राहतात. म्हणजे एका एका डिरेक्टर बरोबर मी काम करत होते. आणि तेव्हा ना
माझी तब्येत जरा मी ते प्रोजेक्ट जेव्हा करत होते त्याच्या आधीच्या काही ह्याच्यामध्ये माझी तब्येत बरी नव्हती आणि त्याच्यामुळे आय वॉज नॉट इन अ व्हेरी गुड शेप. मी जरा जाड झाले होते आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे आय वॉज नॉट एबल टू रिअली फोकस ऑन माय सेल्फ आणि माय हेल्थ आणि एक्सरसाइज म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष झालेलं होतं. आणि मी शूटला गेलो, शूट चालू होतं आणि अशा जनरल गप्पा आणि जनरल गोष्टी काहीतरी चालू असताना तो पटकन म्हणाला, ही नेव्हर इंटेंडेड ऑन हर्टिंग मी ऑर सेइंग इट ऑन पर्पज. पण तो पटकन म्हणला, तुला तू जाड आहेस खूप हे माहितीये ना, असं ते म्हणून गेले डिरेक्टर. सो त्या पॉइंट ऑफ टाइमला मला पटकन खूप वाईट वाटलं. बिकॉज आय कॅनॉट एक्सप्लेन टू हिम की मागचे 1.5-2 महिने मी सिरियसली आजारी होते आणि आय वॉज नॉट एबल टू. पण हे सगळं जे असतं ते आपलं बॅगेज असतं. सो आपण जेव्हा प्रत्येक वेळेस कुठल्याही ऍक्शनला रिॲक्ट करत असतो ते आपलं बॅगेज घेऊन रिॲक्ट करत असतो, पण समोरच्या माणसाला ते बॅगेज माहिती नसतं. सो त्यांनी उलट त्यांनी आपण मोटिवेट व्हायला पाहिजे की समोरचा नॉट टू प्रूव्ह अ पॉइंट but to just be comfortable with yourself and be happy with yourself. You have to get motivated by such things, असं मला खूप वाटतं. ओके मॅम. मॅम तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती तर आम्हाला जाणवतं आणि आता तुम्ही पण बोलले आहे की मी खूप फूडी आहे. तर अशी कोणती डिश आहे जी तुम्हाला बनवायला किंवा नेहमी खायला आवडते? नेहमी खायला आय डोंट नो किती लोक प्रॉपर पुण्यातले आहेत. प्रॉपर पुण्यातले जे आहेत त्यांना डेफिनेटली माहिती असणार. मला नेहमी खायला न्यू पुणा बेकरीचे पॅटीस खूप आवडतात आणि खूप म्हणजे खूपच आवडतात. मी मुंबईला जेव्हा शूटला असते तेव्हा मी एक दिवसासाठी जरी पुण्यात आले तरी मला पॅटीस खायचाच असतो. आणि सेकंडली माझे बाबा अमेझिंग पावभाजी बनवतात आणि म्हणजे ती आउट ऑफ द वर्ल्ड असते. सो या 2 गोष्टी मला खायला खूप आवडतात आणि करायला सगळंच आवडतं. म्हणजे मी इंडियन फूड पण चांगलं करते आणि वेस्टर्न पण. म्हणजे मी केलेला पास्ता घरच्यांना खूप आवडतो. सो आय गेस ऑफन मी ते करते. बाकी पोळी भाजी वगैरे तर रेग्युलरली करतच असते. सो बनवायला सगळं आवडतं पण खायला या 2 गोष्टी खूप आवडतात. अच्छा, थँक्यू मॅम. आणि जर तुमच्या आयुष्यावरती एखादा चित्रपट झाल्यास म्हणजे बनवायचा ठरवला तर तुमची बालपणीची भूमिका कोण बजावेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कोणी केली पाहिजे? Oh my God. मी आता सिंधू नावाची जी सिरियल करत होते ना, तर त्याच्यात आमची हिरोईन जी होती ती सिंधू, ती छोटी मुलगी आहे. आदिती जलतारे नावाची ऍक्ट्रेस आहे. शी इज अ व्हेरी गुड ऍक्ट्रेस. तर त्याच्यामुळे आय लव्ह इट इफ शी विल बी एबल टू डू इट. अर्थात माझ्या आयुष्यावरती चित्रपट जेव्हा होईल तोपर्यंत ती मोठी झालेली असेल. बरोबर मॅम. अजून तुम्हाला खूप सक्सेस गाठायचं आहे. येस, डेफिनेटली. तर मॅम आता आपण काही ऑडियन्स मध्ये चॅटबॉक्स मध्ये पण क्वेश्चन्स आलेले आहेत तर ते घेऊया. त्याचे सर घेतील. ओके. येस, थँक्यू युतिका, थँक्यू. सो आपल्याकडे काही बरेचसे क्वेश्चन्स आहेत ऑडियन्स मध्ये. काही आपण लिमिटेड क्वेश्चन्स, सॉर्टेड क्वेश्चन्स घेऊयात. Dhanashri Rite is there. She is asking any piece of advice for aspiring female actors. तुम्ही पॅशननी आणि मनापासून काम करा. तुम्हाला जे आवडते ते करा आणि आय विल से दिस अगेन अँड अगेन लाईक 1000 टाइम्स. यू नीड टू नो वेअर टू स्टॉप ऑल बाय युअर सेल्फ. कारण आपण खूप ऐकतो. म्हणजे मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा मी अगदीच स्ट्रेंजर होते आणि मी पण खूप गोष्टी ऐकल्या होत्या की मुलींसाठी पर्टिक्युलरली ही इंडस्ट्री सेफ नाहीये. पण आता जे मी बघितलंय किंवा जे सगळे अनुभव घेतले त्यातून मी हे 100% सांगू शकते की इफ यू आर वेल मॅनर्ड आणि इफ यू नो वेअर टू स्टॉप तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. सो
decide for yourself first what you want to achieve and what you want to do and what you don't want to do, and then nobody can stop you from pursuing it as a career. Right. There is one more question from her. Why Marathi industry is facing downfall as compared to other regional cinemas? Your point of view. The major reason behind this is that we don't have a very good budget. So if we are going to compare Marathi industry to any other regional industry, I will say that we are giving 10,000% better content, to be very precise. But still, or one of the major reasons, one of the other major reasons is that we are not able to sell our product the way they sell it. हे दोन खूप मेजर रिझन्स आहेत की एकतर आपल्याकडे बजेट नाहीये आणि मला माझं प्रोडक्ट सेल करता येत नाही ज्या पद्धतीने मी सेल केलं पाहिजे त्या पद्धतीने. सो in spite of being really very good content and very good actor actresses, very good direction teams, तरी सुद्धा आपलं प्रोडक्ट तितक्या पद्धतीने पाहिलं जात नाही किंवा तितक्या पद्धतीने अप्रिशिएट केलं जात नाही, कारण आपण ते तितक्या जास्त मास स्केल वरती ते सेल करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम आकाश अठानी. फर्स्ट टाइम ऍक्टिंग करताना तुम्ही कधी नर्वस झाला नाहीत का, आणि जर झाला असेल तर त्याचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? याचं उत्तर नाही असं आहे खरं सांगायचं झालं तर, कारण म्हणजे आता हे ऑब्व्हियसली मला खूप आठवत नाही, पण आई बाबा किंवा आजी आजोबा सगळे सांगतात की मला स्टेज फिअर कधी नव्हतंच. सो मी अगदी खूप लहान असल्यापासून मी शाळेच्या गॅदरिंग मध्ये वगैरे जशी नॉर्मली मुलं रडतात किंवा असं, तसं माझ्या बाबतीत काही झालेलं नाही. सो डेफिनेटली, पण पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा समोर उभे राहिले तेव्हा टेक्निकॅलिटीज कळत नव्हत्या की लाईट कसा घ्यायचा बाबा, किंवा लेपल माईक्स असतात. सो आपण नॉर्मली जसं बोलतो तसंच त्या माईक्स साठी बोलायला लागतं. नाहीतर आपलं कसं एक मनात एक धारणा असते ना की माईक म्हणजे थोडं मोठ्यांनी बोललं तर माईक वरनं व्यवस्थित ऐकू जातं, तर ते नाही. सो या टेक्निकल काही डिफिकल्टीज आल्या, पण भीती नाही वाटली डेफिनेटली. Next question is Atul Lokhande. Ma'am, can you tell us about your future ventures in filming, or will be there a shift from your side from Bollywood to Marathi film industry? Definitely not. I'm very comfortable doing Marathi serials, films, and Marathi theater, and I do not wish to go elsewhere, at least for now. कारण म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करण्यामागे खूप मोठा फरक असा आहे की इथे फॅमिली असते, टीम अख्खी घरच्यांसारखी झालेली असते, आणि कुठेतरी सगळेच ऍक्टर्स 18-20 तास आपल्या घरच्यांपासून, आता माझ्या तर केसमध्ये माझी फॅमिली सगळी पुण्यात असते, मी मुंबईत असते. सो या केसमध्ये I would not like to go in industry which is sheer professional. So मला हा होमली टच मराठीतला आवडतो आणि त्यामुळे मी 2000% मराठीतच काम करत आहे. नक्कीच. नेक्स्ट आणखी एक क्वेश्चन, मोहित. What is the best and worst part being an actress? Actually it is the same thing की लोक ओळखणं हा खरं तर, किंवा लोकांना तुमच्याबरोबर फोटो काढायचे असतात, तुमच्याशी बोलायचं असं पब्लिक प्लेसेस मध्ये, तुम्ही वेन यू आर ऍक्च्युली ऑन युअर पर्सनल टाइम, तेव्हा लोकांना खूप उत्साह असतो बोलण्याचा, भेटण्याचा, हे सगळं करण्याचा. पण बऱ्याच वेळा त्याचाच त्रास सुद्धा होतो. मला पर्सनली तसा अनुभव एकदा आला होता. I was on a trek
टू सिंहगड विथ अ फ्यू फ्रेंड्स ऑफ माइन. आणि एक फॅमिली होती आणि असे ते त्या फॅमिलीमध्ये 12-13 लोक एकत्र ते सगळे आले होते. आणि आम्ही गाड्या पार्क करत होतो तेव्हाच त्यांनी मला ओळखलं आणि त्यांनी मला फोटो मागितला. सो आम्ही मी एक तिथे सेल्फी वगैरे काढला आणि मग गेलो आम्ही सिंहगडावर. पण लिटरली अख्खा सिंहगड मी जिथे जिथे जात होते तिथे तिथे ते माझ्या मागे मागे येत होते. सो एका पॉइंट ऑफ टाइम नंतर जी गोष्ट नॉर्मली ऍक्टर्स म्हणून आवडते तीच अनॉय पण करायला लागते की लोकांना कधी कधी त्याच्यामागे त्यांचा हेतू खूप चांगला असतो. पण कधी कधी खूप दमून आल्यानंतर एखाद वेळेस कोणाबरोबर तरी आपण फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स बरोबर रेस्टॉरंट मध्ये गेलेलो असू तर बिंग अन ऍक्टर आम्हाला पण असं असतं की एक शांत डिनर एक्सपेक्टेड असतो. पण तिथे द व्हेरी सेम थिंग विच इज ऍक्च्युली द बेस्ट स्टार्ट्स गेटिंग वर्स. नक्कीच नक्कीच खरे मॅम. आणखी एक काही भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. त्यातला एक पुढचा क्वेश्चन सिद्धी पवार. व्हॉट विल बी द प्रेफरन्स सिरियल, मूवी और प्ले? याचं उत्तर माझं 2000% सिरियल आहे. कारण आय एम लुकिंग ॲट ऍक्टिंग ॲज अ करिअर. इट इज माय पॅशन बट आय हॅव परस्यूड इट ॲज अ करिअर. आणि व्हेरी फ्रँकली स्पीकिंग यू ओनली गेट मनी इन सिरियल्स. सो माझं जर घर सिरियलवर माझं घर जर मी ऍक्टिंग करण्यावर चालणार असेल तर मला सिरियल करणं अजून पर्याय नाही. आणि हा एक व्ह्यू आहे त्याच्या मागचा. आणि दुसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्ह्यू असा आहे की मला रोज सकाळी उठून शूटिंगला जायचंय आपल्याला, ही कन्सेप्ट आवडते. किंवा ऍट द एंड ऑफ द डे रोज आपल्याला उद्याचा कॉल टाइम येतो, ही कन्सेप्टच मला खूप आवडते. सो राऊंड द क्लॉक काम करायला मला आवडतं. त्याच्यामुळे डेफिनेटली मला सिरियलच हा माझा कम्फर्ट झोन आहे. Next is web series is new trend. Is there any plan of acting in any webinar, any web series? आय हॅव डन अ फ्यू वेब सिरीज. त्यातली एक योलो नावाची वेब सिरीज लॉन्च पण झालेली आहे सोनी लिव्ह वरती. सो मी रादर टू बी व्हेरी प्रिसाइज योलो ही मराठीतली पहिली वेब सिरीज होती. त्याच्या आधी मराठीत कुठलीच वेब सिरीज झाली. सो त्याच्यात मी काम केलं होतं. नंतर मी झी5 साठी 2 वेब सिरीज केल्यात पण दे आर येट टू कम. त्यामुळे आय हॅव डन अ फ्यू वेब सिरीज. पण ऑन अ पर्सनल नोट मला फार खूप मजा नाही येत वेब सिरीज करताना. हे तितकंच खरं. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम अथर्व. मराठी नाट्यसृष्टीतील एक आवडता नट अथवा त्यांनी साकारलेलं पात्र? सुबोध भावेनी एक खूप म्हणजे सुबोध भावेची मला वाटतं ती पहिली फिल्म असेल. मला आता एक्झॅक्टली नाव आठवत नाहीये त्या फिल्मचं. पण त्याच्यामध्ये ना तो असा थोडासा वाईल ग्रोईंग अप तो स्लो लर्नर असतो आणि मग तो मोठा झाल्यानंतरची ती ऍक्च्युली गोष्ट होती. आणि म्हणजे ब्रिलियंट काम केलं होतं त्याच्या सुबोध भावेने. मी एक चेसची स्पर्धा असायची पुण्यामध्ये आणि माझा भाऊ चेस खेळायचा. सो त्या स्पर्धेमध्ये 3-4 दिवसाची स्पर्धा असायची ती. आणि नंतर सगळ्यात शेवटी ते एक फिल्म दाखवायची. तर त्याच्यात त्यांनी ती फिल्म दाखवली होती आणि ती अमेझिंग फिल्म होती. मला त्याचं नाव आत्ता आठवत नाही. कधी कुठलं पात्र पडद्यावर पाहून असं वाटलंय का की या पात्राला आपण चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकलो असतो? हो, वाटतं असं. वेळा वाटतं. अगदी रेग्युलर बेसिस वरती वाटतं की अरे इथे आपण काहीतरी वेगळा चांगला इनपुट अजून देऊ शकलो असतो. पण देन अगेन आय एम नॉट देअर फॉर अ रिझन.
सो नो रिग्रेट्स. नक्कीच. So many questions. I'll take one more. Okay. So, which is the best memorable event happened in your life, and which makes you feel much proud? तसे तसे खूपच आहेत, पण इव्हेंट पेक्षा मला एक गोष्ट सांगायला आवडेल, म्हणजे एक एक्सपिरियन्स म्हणून सांगायला आवडेल की बालक पालकच्या वेळेस आमचा एक प्रीमियर केला होता फॉर बॉलिवूड सेलिब्रिटीज, आणि त्याच्यामध्ये झाडून सगळी लोक आली होती. म्हणजे अभिषेक बच्चन पासून भरपूर, गोविंदा आला होता, खूप लोक आली होती इंडस्ट्रीतली, आणि त्या सगळ्या लोकांनी, म्हणजे आता माझ्यासारख्या अमॅच्युअरला ते सगळे स्टार्सच होते. सो ते जस्ट येऊन फिल्म बघून निघून गेले असते तरी इट वुड हॅव बीन ग्रेट फॉर मी. पण मला एक गोष्ट आवडली की त्यातल्या लिटरली प्रत्येकाने थांबून अप्रिशिएट केलं, किंवा जर एखादी गोष्ट काहीतरी ही बेटर होऊ शकली असती हे वाटलं ज्यांना, त्यांनी तेही सांगितलं. आणि सगळे म्हणजे झाडून इंडस्ट्री आली होती आमच्या त्या प्रीमियरला, आणि दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर मी. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न घेतो ऑडियन्स मधून. बऱ्याच वेळेस तुम्हाला मंडळांमध्ये ढोल वाजत करताना पण तुम्हाला पाहिलं गेलंय, तर त्याविषयी तुमचा अनुभव कसा आणि तुमची त्यामध्ये जाण्याची आवड कशी तयार झाली? खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा. पुण्यामध्ये राहणाऱ्यांचा तर नक्कीच. एक्झॅक्टली. आपल्याकडे पुण्यात तर खूप मोठी संस्कृती आहे या सगळ्या म्हणजे आपला गणेशोत्सवच फार पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे म्हणलं तरी हरकत नाही. तर त्यामुळे फक्त मी कोथरूड मध्ये लहानाची मोठी झाली आहे, त्यामुळे जे टिपिकली लहानपणापासून लक्ष्मी रोडला जाऊन मिरवणुका बघणं वगैरे हे मला मी कधी फार तो अनुभव घेतलेला नव्हता. हार्डली एखाद 2 वेळेस साईबाबा घेऊन गेलेत, ही अशी मिरवणूक असते दाखवायला वगैरे, तेवढंच. पण मला मुळातच पर्कशन इन्स्ट्रुमेंट सगळेच खूप आवडतात. सो जेव्हा कलाकारांचं पथक सुरू करायचं अशी आयडिया सौरभ गोखले आणि आस्ताद काळे या 2 ऍक्टर्सच्या मनात आली, तेव्हा माझं असं झालं, आय नीड टू बी अ पार्ट ऑफ दिस. कारण मला खूप इन्स्ट्रुमेंट्स विषयी खूप मला एक सॉफ्ट कॉर्नर आहे, आणि त्याच्यामुळे माझं असं झालं की आय कॅन पार्टिसिपेट इन इट. आणि त्यामुळे मग कलावंतचा मी एक भाग झाले, आणि एव्हर सिन्स मी आहे, आणि मला ढोल वाजवायला प्रचंड आवडतो. त्याच्यामुळे दरवर्षी असे जुलै ऑगस्ट असा खूप धावपळीचा महिना असतो. म्हणजे शूटिंग करायचं, प्रॅक्टिस करायची, वादनं करायची, असं खूप मजा मजा असते. पण यावर्षी ते खूपच मिस केलं सगळं. नक्कीच. नक्कीच या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये आपण म्हणजे बऱ्याच जणांनी तसं म्हटलं तर जगभराने म्हटलं तरी चालेल की गणेशोत्सव तो आहे आपला पुण्याचा, तो मिस केला. नक्कीच बाप्पा आपल्याला याच्यातून बाहेर काढेल. बरेच सारे क्वेश्चन घेतलेत आपण. मी हे सेशन आता कन्क्लूड करतो आणि मी युतिकाला सांगतो की नेक्स्ट प्रोग्राम साठी तू वोट ऑफ थँक्स साठी प्रोसीड. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. तर आता आपण आभार प्रदर्शनाला सुरुवात करूया. मी युतिका हरणे, ऍक्टिंग प्रेसिडेंट ऑफ सृजन क्लब. मला आभार प्रदर्शनाची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानते. आदरणीय डायरेक्टर डॉक्टर महेश गौदर, आदरणीय पाहुण्या शाश्वती मॅम, आदरणीय वैशाली मांगीकर मॅम, डीन ऑफ स्टुडंट अफेअर्स, तसेच सृजन क्लब मेंबर्स आणि सर्व प्रेक्षक यांचे मनापासून आभार मानते. मी
मिस्टर निखिल भालेराव सर, फॅकल्टी कोऑर्डिनेटर सुजन क्लब आणि MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने तुमचे आभार मानू इच्छिते. तसेच या सुंदर संवादाकरिता आणि तुम्ही आम्हाला दिलेल्या मौल्यवान वेळाकरिता मी मॅमचे पण खूप आभार मानते. माननीय डायरेक्टर महेश गौदर सर यांनी हा कार्यक्रम करण्यास परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. डीन ऑफ स्टुडंट अफेअर्स मिसेस वैशाली वांगीकर मॅम यांची आम्हाला कार्यक्रम पार पाडण्यास खूप मदत मिळाली, त्याकरिता मी मॅमचे आभार मानते. टेक्निकल क्लब हेड मिसेस सविता पवार मॅम यांचे सततचे सहाय्य आणि महत्त्वाचे योगदान कार्यक्रमाला मिळाल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. तसेच सृजन क्लबचे प्रेसिडेंट मिस्टर प्रसाद पवार यांचेही मनापासून आभार मानते. आणि मिसेस मयुरी पोखरणा मॅम यांच्या टेक्निकल सपोर्ट करिता मी मॅमचे आभार मानते. या आभार प्रदर्शनात मी सर्व प्रेक्षक, फॅकल्टी मेंबर्स, क्लब मेंबर्स यांचे आभार मानू इच्छिते. हा सुंदर कार्यक्रम पार पाडण्यामध्ये प्रेक्षकांचं महत्त्वाचे योगदान आहे आणि त्यामुळेच मी त्यांचे मनापासून आभार मानते. सुजन क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, इव्हेंट हेड, सोशल मीडिया टीम आणि क्लब मेंबर्स यांच्या योगदानाचे चीज झाले व आजचा कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला, यासाठी त्यांचे अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. Thank you so much, ma'am. Thank you for joining us. थँक्यू. हॅव अ नाईस डे. Thank you, ma'am. Same to you, ma'am. या.